मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात झालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे। 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले। त्यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे। तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्त यायला आता सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे। कुठल्याही प्रकारचे उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिलाय। सगळ्या सोयऱ्यांसाठीच्या कायद्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस असून सगळे सोयरे यांच्याविषयीचा जो अध्यादेश राज्य सरकारने आणला आहे त्याचं रूपांतर कायद्यात करा अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। त्या मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचे उपचार घेण्यास सातत्याने नकार मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मंगळवारी अर्थात काल जिल्हा आरोग्य पथक अंतरवली सराटीमध्ये दाखल झालं। मात्र रक्तदाब तपासण्यासही मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला। आमच्याकडून दर तासाला त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात आहे। त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न होतो आहे। त्यांनी किमान पाणी घेतलं पाहिजे, मात्र त्यासाठीही त्यांनी नकार दिला आहे असं वरिष्ठ डॉक्टरांनी मंगळवारी सांगितलंय। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। त्यांच्या नाकातून रक्त येते। या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे। मंगळवारी रात्री जालना ते जळगाव मार्गावर टायर जाळण्यात आले, तर हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आलाय। एवढंच नाही तर मराठवाड्यातील अनेक तालुक्यांच्या शहरामध्ये आज बंद पुकारण्यात आलेला आहे। तालुक्यातील दुकाने कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश देखील मराठा समाजाने दिलेले आहेत। लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडमध्येही मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे, तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। महाराष्ट्रात विविध ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाचे आणि त्यांची प्रकृती ढासळत असल्याची, त्यांची तब्येत बिघडत असल्याचे पडसाद पाहायला मिळत आहे। आता यावर नेमकं राज्य सरकार काय उपाय करतं, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय बोलणं होतं आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या किती लवकर पूर्ण होतात आणि जो काही अध्यादेश काढलाय त्याचं कायद्यात कधी रूपांतर होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।